मित्रांनो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मी विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल, टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्व भारतवासियांचे मी सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज 23 एप्रिल आणि आज 23 एप्रिल म्हणजेच काय तर 23 एप्रिल म्हणजे जागतिक पुस्तक दिन. मित्रांनो, जागतिक पुस्तक दिन म्हटलं की मला आठवण येते ती परमपूज्य विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. मित्रांनो, जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी 23 एप्रिलला साजरा केला जातो आणि एवढंच नाही तर जगातील आणि भारताच्या इतिहासातील पहिले असे व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं. मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं प्रत्येकाचं स्वप्न असतं काय तर आपल्याला राहायला म्हणजे स्वतःचं घर बांधणं. अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज असं घर बांधणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तकासाठी घर बांधणारे भारताच्या इतिहासातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी पुस्तकासाठी घर बांधलं आणि त्या घराचं नाव होतं राजगृह. आणि ज्या राजगृहामध्ये 50,000हून अधिक ग्रंथाचा संग्रह केलेला होता आणि त्यावेळी जगातील सर्वात मोठे ते वैयक्तिक म्हणजे ग्रंथालय होते. मित्रांनो, आपण सगळ्यांना माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर पुस्तक प्रेमी होते. पुस्तकांना ते आपलं जीव की प्राण मानत होते आणि अशा पद्धतीनं आज जागतिक पुस्तक दिन आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मी प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आदरांजली विनम्र अभिवादन व्यक्त करतोय. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात असं म्हटलं जातं की वो आदमी नहीं जरूर कोई अवलिया था, वो आदमी नहीं जरूर कोई अवलिया था, माथे पे उनके ज्ञान का निशान था, झोली फटी रही जिंदगी भर पिछड़ों को उठाने के लिए, झोली फटी रही जिंदगी भर उनकी पिछड़ों को उठाने के लिए, लेकिन उस झोली में विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था, विश्व का सर्वश्रेष्ठ भारत का संविधान था. मित्रांनो, ज्या संविधान रूपी ग्रंथाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणालेले होते की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. तर मित्रांनो, बघूया आपण जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास आणि पुस्तकासाठी घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अत्यंत परिपूर्ण ज्ञानानं असलेली ही व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपण बघूया की जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर तुम्हाला माहीत असेल की पुस्तक प्रेमीमध्ये भारतीय इतिहासातच प्रथम कित्येक दशकापूर्वी खास पुस्तकासाठी घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं पुस्तकावर असणारं प्रेम. मित्रांनो, जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी 23 एप्रिलला साजरा केला जातो. कधी केला जातो? 23 एप्रिलला. आणि युनेस्कोसह जगभरातील संबंधित संस्थांकडून दरवर्षी जागतिक पुस्तक दिनाचं सेलिब्रेशन केलं जातं आणि जगभरातील 10 देशांमध्ये हा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो. तर मित्रांनो, जागतिक पुस्तक दिनाबरोबरच वर्ल्ड बुक अँड
अँड कॉपीराईट डे देखील साजरा केला जातो. मित्रांनो, युनेस्कोकडून या दिवसाचं सेलिब्रेशन केलं जातं. आणि एवढंच नाही तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर युनेस्कोच्या पॅरिसमधील सर्वसामान्य सभेमध्ये 1995 सालामध्ये जगभरातील लेखक आणि ज्यांचं पुस्तकांवरती, ग्रंथांवरती ज्यांनी प्रेम केलं अशा लेखक आणि पुस्तकांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी जागतिक पुस्तक दिन हा दरवर्षी साजरा करण्याची सुरुवात झाली. तर भारत सरकारनं 2001 साली 23 एप्रिल दिवशी जागतिक पुस्तक दिन सेलिब्रेशन करण्याची घोषणा केलेली होती. मित्रांनो, खरं तर भारताच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर पुस्तक प्रेमीमध्ये भारतीय इतिहासात प्रथम कित्येक दशकापूर्वी खास, मी आधीच तुम्हाला सांगितलेलं होतं की खास पुस्तकासाठी प्रत्येकाचं स्वप्न असतं माझं चांगलं घर असलं पाहिजे, पण बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं आणि त्याची रचनाही अगदी तशा पद्धतीने केलेली आहे. तर मित्रांनो, पुस्तकावरील प्रेम हे जगजाहीर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम, पुस्तकावरील प्रेम हे जगजाहीर आहे. आता त्यांच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती आपण जाणून घेऊ. मित्रांनो, जर आपण पाहिलं तर राजगृह हे जे घर आहे जे पुस्तकासाठी त्यांनी बांधलं आणि 50,000 पुस्तकांचा संग्रह ज्या घरामध्ये होता असे हे राजगृह मुंबईमधील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान. आणि ही पवित्र ऐतिहासिक वास्तू 3 मजली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तकावरील प्रेम हे आपल्याला दिसून येतं. आंबेडकरी बौद्ध दलित जनतेचे एक प्रमुख श्रद्धास्थान, संपूर्ण भारतीयांचं आणि जगातील सगळ्या व्यक्तीचं एक आदराचं स्थान जे आहे, जे प्रेरणास्थळ आहे. आणि दररोजच अनेक लोक, असंख्य लोक या राजगृहाला भेट देतात. विशेषतः जर आपण पाहिलं तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त आणि त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहायला, त्यांना अभिवादन करायला लाखो लोक त्या ठिकाणी येतात. तर मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर राजगृह याला राष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा करण्याची योजना होती, पण काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबीमुळे ते शक्य झालेलं नाही. आणि राजगृह येथे बाबासाहेबांनी 50,000हून अधिक ग्रंथांचा संग्रह केला. आणि त्यावेळी जगातील सर्वात मोठे वैयक्तिक संग्रहालय जे आहे, ग्रंथालय जे आहे तर ते होते. आणि सन 2013 मध्ये राजगृहाचा समावेश वारसा वास्तूमध्ये, हेरिटेजमध्ये झाला. आणि राजगृहामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी, इंग्रजी या पुस्तकाबरोबरच गुजराती, उर्दू, जर्मन, फ्रेंच, फारसी असे ग्रंथ, सर्व ग्रंथ मिळून 50,000 ग्रंथांचा संग्रह त्या ठिकाणी आहे. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर राजकारणाच्या संदर्भात राजकारणावर 3,000 पुस्तके, इतिहासावर 2,600 पुस्तकं, कायद्यावर आधारित 5,000 आणि धर्मशास्त्रावर 2,000, चरित्रे 1,200 आणि इतर साहित्य 3,000, अर्थशास्त्राच्या संदर्भात 1,000, तत्वज्ञान 6,000, युद्धशास्त्र 3,000 व इतर 7,900 असा आकडा होतो. म्हणजे असंख्य पुस्तकांचा समावेश या राजगृहामध्ये प्रचंड वाचन वेड असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेलं होतं. मित्रांनो, इतिहासाची पानं जर आपण पाहिली तर मित्रांनो, अनेक राजे महाराजांनी कित्येक सुंदर कलाकृत्या बांधल्या, बरोबर, परंतु पुस्तकासाठी घर बांधण्याचं बांधण्याचे स्वप्न पाहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने ते बाळगले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, माणूस स्वतःला राहण्यासाठी घर बांधतो, पण मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आवडत्या ग्रंथासाठी स्वतःचे राजगृह बांधले. मित्रांनो, पुस्तकासाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निवड स्वप्न नव्हते, तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता. आणि बाबासाहेब परदेशात शिकायला गेले तेव्हा त्यांच्याकडे पुस्तक खरेदीसाठी पैसे नव्हते. तेव्हा ते ग्रंथालयात जाऊन जितका वेळ उघड असेल तितका वेळ ते तिथे पुस्तक वाचत बसे.
लंडन ते मुंबई अशा सलग 64 तासाच्या बोट प्रवासात बाबासाहेबांनी 8000 पाने वाचून काढली होती. मित्रांनो, याचा उल्लेख देवी दयाल लिखित डेली रुटीन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मित्रांनो, मी आधी तुम्हाला सांगितलेलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचं की तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी विकत घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक, कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसं जगायचं हे शिकवेल. मित्रांनो, आपल्या अभ्यासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्यत्यय अजिबात आवडत नसे, डिस्टर्ब अजिबात त्यांना आवडत नसे. आणि तुम्हाला माहीत असेल की जगातील अनेक देशाच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी 14 दिवस स्वतः एका खोलीमध्ये बाहेरून कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतलेले होते. एकदा परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती, पण ती बोट दुर्दैवाने बुडाली. तेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली. तेव्हा ते पुस्तकाच्या विरहामध्ये सतत 2 दिवस रडत बसलेले होते. मित्रांनो, एकदा पंडित मोहन मालवीय यांनी बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता. त्यासाठी बाबासाहेबांना 2 लाख रुपये द्यायला ते तयार झालेले होते. पण बाबासाहेब म्हणाले की तुम्ही माझा प्राण मागत आहात. मित्रांनो, पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनी देखील बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह मागितलेला होता. यासाठी बाबासाहेबांना ते 6 लाख रुपये द्यायला तयार होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावला, कारण आपली पुस्तके मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे असे बाबासाहेबांना वाटत होते. इतके मित्रांनो त्यांचे पुस्तकावर प्रेम होते. म्हणून तर म्हटलंय की वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर किती अफाट अगाध असं प्रेम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या ग्रंथावर होता हे आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, बाबासाहेब म्हणतात की लोकांनी माझी अवहेलना केली, पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं, म्हणून मी पुस्तकांच्या बाबतीत इतका जागरूक आहे. पुस्तक हेच माझे मित्र आहेत असे बाबासाहेब नेहमी आवर्जून सांगत असत. पुस्तकासाठी घर बांधताना त्यांनी त्या संबंधित पुरेपूर अभ्यास केला होता. त्यांना हवे असणारे ग्रंथ क्षणार्धात मिळाले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी जी आहे तर ती केलेली होती. मित्रांनो, ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयॉर्कमधील ग्रंथालयासारखीच केलेली होती. तर मोठमोठ्या इमारतीसारख्या खिडक्या, रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब, एवढंच नाही तर भरपूर प्रकाश येईल अशा विशिष्ट अंतराच्या खिडक्या, मोकळी जागा, भिंतीमध्ये बांधलेल्या सज्जांचा माळा ही पुस्तकासाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्ट्ये पाहताना रोम, इंग्लंड, न्यूयॉर्क, अमेरिका या देशामधील जगप्रसिद्ध वाचनालयातील उत्तर ग्रंथाचं प्रतिबिंब आतमध्ये आपल्याला उमटताना दिसतं. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधले, राजा महाराजांनी राजवाडे बांधले, राजमहल बांधले, शीश महल बांधले, सोनेरी महल बांधले, तर कोणी सोन्याच्या विटांनी कलाकृती साकारल्या. पण जगातील एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी जागा कमी पडू नये यासाठी बंगला बांधावा असे ते एकमेव व्यक्ती होते ज्यांनी पुस्तकासाठी राजगृह नावाचा बंगला बांधला. मित्रांनो, आजचा जागतिक पुस्तक दिनाचा उत्सव कुणामुळे कशामुळे साजरा होतो यापेक्षा एका अस्पृश्य जातीत जन्मलेल्या व शिक्षणापासून दूर ठेवलेल्या जातीत जन्म घेऊन त्या व्यक्तीने पुस्तकावर इतकं प्रेम केलं की पुढे जाऊन त्यांनी वाचलेल्या पुस्तकामधून एवढी बुद्धिमत्ता मिळवली व अनेक पुस्तके लिहिली. त्यातील एका पुस्तकावर तर आज अख्खा देश चालतोय. आजचा पुस्तक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण करायला हवा आणि खऱ्या अर्थानं पुस्तकासाठी घर बांधणारे ते एकमेव महामानव असं आपल्याला त्याच्या संदर्भात म्हणावं लागेल. मित्रांनो, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजचा जागतिक पुस्तक दिन आणि पुस्तक दिनाच्या निमित्ताने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीची प्रकर्षाने आठवण होते. ती म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,
शिक्षणाने आपण आयुष्याचं मूल्यमापन करतो, आपले ध्येय ठरवतो, समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा घेतो. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना, सर्व तरुणांना म्हणेल की वाचाल तर वाचाल. मित्रांनो, तुम्हा सर्वांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि तरुणांना या प्रसंगी खूप खूप शुभेच्छा. आणि एक गोष्ट परत मी तुम्हाला सांगेल की बाबांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो महत्त्वाचा संदेश आहे तो लक्षात घ्या. मित्रांनो, आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि आजच्या युगामध्ये अफाट ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. मित्रांनो, आपण एखाद्याचा वाढदिवस असेल, एखाद्याचा लग्न समारंभ असेल किंवा असंख्य कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये जर आपण इतर कुठलीही वस्तू न देता त्या ठिकाणी जर आपण त्यांना चांगल्या थोर महापुरुषांचे चरित्र जर आपण भेट स्वरूपात दिलं तर ते बरं होईल. त्यांची विचार करण्याची क्षमता वाढेल, ते पुस्तकं वाचतील, त्यांना ज्ञान मिळेल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजून एक सांगणं आहे की प्रत्येक महिन्यामध्ये आपण 2-4 तरी पुस्तकं वाचनासाठी अवश्य घेतलं पाहिजे. मित्रांनो, पुस्तकं खरेदी करा. सध्या ई-बुक आणि ई-रीडिंग सारख्या ऑनलाईन सुविधा ऑफलाईन म्हणजे उपलब्ध आहेत, पण ऑफलाईन पुस्तक वाचणे दुर्मिळ होऊ लागलं आहे. आणि त्यामुळे किमान या दिवशी तरी देखील तुम्ही पुस्तकाच्या दुकानात जाऊन तुमच्या आवडत्या लेखकांचे, महापुरुषांचे पुस्तकं खरेदी करणे आणि वाचनाकडे आपला कल जो आहे तर तो कल या ठिकाणी पुन्हा निर्माण आपल्याला करता येईल. एवढंच नाही तर मित्रांनो, वाचनालयामध्ये किंवा पुस्तक दान करा. जे हुशार विद्यार्थी असतील अशा विद्यार्थ्यांना पुस्तकं दान करा. जर तुमच्या घरात पुस्तकं बरीच वर्ष धूळ खात पडलेली असतील, तुम्ही वाचू शकत नसाल, तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये असणारी पुस्तकं जी आहेत ती ग्रंथालयात दान करा, जेणेकरून काही लोकांना त्या पुस्तकाचा लाभ घेता येईल. मित्रांनो, वाचनालयात पुस्तकं दान करा. आणि अशा पद्धतीनं एकंदरीत जर आपण पाहिलं तर जे पुस्तकापासून वंचित असे लोक असतील तर अशा वंचितांना पुस्तकं दान करा. आणि एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी शिबिर, रुग्णालय, शाळा, ग्रंथालय या ठिकाणी पुस्तकं आपण दान करू शकतो, जी मुलं शैक्षणिकदृष्ट्या मागासलेली आहेत, अशा मुलांसाठी आपण ही सेवा प्रदान करू शकतो. एवढंच नाही तर मुलांना पुस्तकाची आवड लावा. आजकाल मुलं मोबाईल, टी व्ही याच्या प्रचंड आहारी गेलेले आहेत आणि त्यामुळे या दिवसाला गृहीत धरून आपल्या मुलांना चांगलं पुस्तकं जे आहेत ते त्यांच्यासाठी विकत घ्या, त्यांना वाचायला द्या, ज्यामुळे त्यांची वाचन क्षमता जी आहे तर ती या ठिकाणी वाढेल. तर मित्रांनो, एकंदरीत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जगातील एकमेव व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना वाचनाची एवढी प्रचंड आवड होती की ती आवड पूर्ण करण्यासाठी, पुस्तके खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी ते ग्रंथालयामध्ये जाऊन ग्रंथालयाची वेळ संपेपर्यंत तिथं वाचन करत, ग्रंथालयामध्ये सर्वात पहिले प्रवेश करणारे आणि सर्वात शेवटी जाणारे एकमेव व्यक्ती, जगाच्या पाठीवर असणारा एकमेव पुस्तकप्रेमी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की 2004 मध्ये ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठाने जगभरातील टॉप 100 विद्यार्थ्यांची यादी तयार केली, त्यामध्ये पहिल्या नंबरवर जे नाव होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि यावरूनच त्यांच्या विद्वत्तेची कल्पना आपल्याला येते. मित्रांनो, इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठाने 2011 मध्ये बाबासाहेबांवर संशोधन केले आणि त्यावेळी तब्बल 64 विषयांचा गाढा अभ्यास आणि प्रभुत्व असणारे इतिहासात असे कोणी व्यक्तिमत्व नव्हते, जे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. मित्रांनो, 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आपण साजरा करतो आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्यांचे पुस्तकावरील प्रेम संपूर्ण विद्यार्थ्यांना माहिती व्हावे, ज्यांना आपण सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक असं म्हणतो,
तर मित्रांनो, वाचाल तर वाचाल या विचारांनी आजही लाखोंना प्रेरणा मिळत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या विचारांना माझं सॅल्यूट. आणि मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांवर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे विचार सांगितलेले आहेत त्या विचारांची आपण सर्वांनी अंमलबजावणी करायला पाहिजे. त्यांच्या विचारावर आपण जायला पाहिजे. खऱ्या अर्थानं हीच त्यांना आदरांजली ठरेल. तर आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं मी परत एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक दुसऱ्यांना शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय.